आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, पवारांचं वक्तव्य। तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा, ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते, मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटचीही सही घेतली, बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्कडवाडीत जाणार, नाना पटोले मार्कडवाडी गावातील लोकांशी संवाद साधणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीत आभार दौरा, जय पवारही उपस्थित राहणार। नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील अस्लोद गावात आता दारूबंदी होणार, दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात उभी बाटलीसाठी एकूण 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं। शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, हरियाणा पंजाब राज्यादरम्यानची शंभू बॉर्डर खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी। राज्यात आतापर्यंत 105 लाख टन ऊसाचे गाळप, तर साखर उत्पादनात पुणे आघाडीवर, राज्यात परवाना दिलेले 42 कारखाने सुरू।